मी पोलिसांचं अभिनंदन करतो आणि आता इन्स्पेक्टर जुवेकरांना विनंती करतो की त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला द्यावी. काल पोलिसांना अशी टीप मिळाली की मलिक गँगचे 2 गुंड 2 शार्प शूटर्स पुण्यामध्ये येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि त्यात ते दोन्ही गुंड अडकले. पोलिसांनी त्यांना आत्मसमर्पण करण्याची विनंती केली, पण त्यांनी उलट्या दिशेनं गोळीबार सुरू केला आणि पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत दोन्ही गुंड ठार झाले. दरम्यान फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार त्या 2 गुंडांकडे असलेल्या रिव्हॉल्व्हरनंच जेनी आणि रोहन गोखले यांचा खून करण्यात आला. डाईंग डिक्लेरेशनमध्ये दोन्ही गुंडांनी दिलेल्या माहितीनुसार जेनी, रोहन गोखले आणि विद्या गोखले आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाच्या तस्करीमध्ये गुंतलेली होती आणि त्याच वैमनस्यातून जेनी आणि रोहन गोखले यांचा खून करण्यात आला. Disgusting. These people should be hanged. इतक्या खालच्या थरापर्यंत लोक जातात तरी कसे? अहो कधी सिगरेट ओढली नाहीये साधी आमच्या रोहननी. अनु, सिगरेट सुद्धा त्याला ड्रग स्मगलर कसं काय ठरवू शकतात? सावंतने मिस्टेक केली. आपण त्याला ढोपरावर आणू. ते आपण पुढे बघू. आता विद्याचं काय करायचं? सहस्त्रबुद्धे, बोला सर. बेलचे पेपर तयार ठेवा. ठेवतो सर. तुम्ही दुपारी कोर्टात पोहोचा. ठीक आहे. सहस्त्रबुद्धे, यस सर. होम मिनिस्टरच्या वकिलाला फोन लावा. हो सर. हां, तोच तो सुब्रमण्यम. कदम, कशाला फसवताय त्या देव माणसाला? के जिंकणार आहे का तो? हां, सावंत साहेबांच्या समोर उभं राहायची तरी लायकी आहे का त्याची? मेलं कोंबडा आगीला भीत नाही. मुलगा मेलाय त्याचा. मग जे जिवंत आहेत त्यांना जपाना म्हणाव. आता त्या सुनेचं काही बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार? त्यासाठीच तर आलोय ना. अहो, बेलवर सोडवायचं आहे आज. केस मागं घेणार का? म्हातारा चिवट आहे. सुब्रमण्यम, तुम्हाला माहिती आहे की तो केस जिंकणार नाही, मग कशाला उगाच छळताय? स्त्री मुक्ती, ह्युमन राईट्स वगैरे तुमच्या मागे लागली ना तर अंगाशी येईल. तुम्ही फोन केला होता ना त्यांना? त्यांचा फोन आला होता मला. मग काय करताय? ठीक आहे, नाही अपोज करत तुमच्या बेलला, पण त्यांना म्हणावं आता बास, उगाच ताणू नका प्रकरण. आम्ही तुमचा विचार करतो, तुम्ही आमचा विचार करा. कदम, सुधारणार नाही तुम्ही. जा जा, कोर्ट बंद होईल. त्या मात्रेला टाटकत ठेवलंय तिथं. अहो जा, होईल काम तुमचं. अरे चांडाळ चौकडी, काय चाललंय? कुठे काय काय काम धंदा नाही का? हा, जा चहा पिण्या जा. अरे जा ना. हो सर. जा जा. हो हो आणि माझ्यासाठी पण सांगा. हो सर. हे जा ना. तुला काय वेगळं सांगू का? Hello, Miss Vidya. How are you? Nashta. I mean breakfast. Chilled beer, tea, coffee, or me. Don't touch me. 10 कलमला बिन इथेच सडत बसशील. You're sick. No problem. You cooperate? I will. I say stay away. Die, let go. बापरे,
काय चाललंय? रुटीन इन्क्वायरी. जाऊ दे पोरीला, बेल झाली आहे तिची. डॅड डॅड ठीक आहेस ना तू? आम्ही या तुम्ही या. चल. हॅलो मिस्टर खापरे. सर बिलचे पेपर. द्या त्यांना आणि ते फाईल करा. नो आय एम नॉट रनिंग अवे. मी कुठेही जाणार नाहीये. अगं आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. बट रोहन मॅरिड अ ब्रेव गर्ल. मला भीती वाटत नाहीये. भीती आम्हाला वाटतेय विद्या. आम्ही रोहनला गमावलंय, आता तुला गमवायची तयारी नाहीये आमची. नाही मला काही होणार नाहीये. काही होणार नाहीये मला. ते काहीही करू शकतात. आम्ही मोडावं म्हणून ते तुझा वापर करतील. आम्ही दुबळे होऊ. आपली लढाई इथेच संपून जाईल. बट डॅड. हट्ट करू नकोस. खूप लांब नाही जात आहेस तू. आपल्या गावी जातीयस. तिथे सुरक्षित राहशील तू. प्लीज आमच्यासाठी. प्लीज. आई. विद्याला त्या रात्री बाबा दापोलीला सोडून आले. थोडं दडपण कमी झालं, पण पोलिसांचं टेन्शन कमी होताच मीडियाचं टेन्शन वाढलं. हॅलो. रोहनच्या केसबद्दल बोलायचं होतं. नाही, मला केसबद्दल काहीही बोलायचं नाहीये. मुलाबद्दलही नाही आणि होम मिनिस्टरबद्दलही नाही. सॉरी. मला काय वाटतंय ते महत्वाचं नाहीये. कोर्टाला काय वाटतंय ते महत्वाचं आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून केस केलेली नाहीये. माझा मुलगा गेलाय. कळत नाही का तुम्हाला? माझा मुलगा स्मगलर नाहीये. माझा मुलगा स्मगलर नाहीये. अहो काय झालं? आपला मुलगा स्मगलर आहे. अहो शांत व्हा. त्यांच्यापैकी कोणी असेल ना तर मी डोकी फोडून त्यांची. मी बघते. शांत व्हा. मी बघते. स्वाती, तुमच्यासाठी फोन आहे. बघ, ते पत्रकार त्यांच्यापर्यंत पोहोचले. नाही, विद्याचा फोन आहे. तुमचा फोन लागत नव्हता. अगं बाई, विद्या, चला जरा बघून येऊया. चला. हॅलो हॅलो विद्या, काय ग? काय झालं? काय झालंय? काय खरं सांगतेस? तिथे कुणी आहे का? नेने वहिनी आहेत? हा, दे त्यांना. हॅलो वहिनी, बरी आहे ना ती? हां, जरा नीट काळजी घ्या. हां, हो, आम्ही परत फोन करू तुम्हाला. हो हो, काळजी घ्या. काय झालंय? तुम्ही आजोबा होणार गोखले. देव आहे बघा जगात कुठेतरी. नाव काय ठेवूया? ह्या सगळ्या काळात हा एक क्षण त्यांना सुखावून गेला. काही काळ का होईना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.